तर नमस्कार सर्वांना, सुप्रभात, गुड मॉर्निंग. बघा, सध्या कालपासून एक बातमी टी व्हीवरती असेल, न्यूजला असेल किंवा पेपरला असेल आणि सोशल मीडियावरती गाजत आहे. ती म्हणजे 11,000ची भरती ही डिसेंबरला होणार आहे. आता आपण याविषयी बघा, या विषयावर 2-3 व्हिडिओ आणलेले आहेत आणि परत काल मुलांची मॅसेज होती व्हॉट्सअपला की सर 11,700 पदं म्हणतात, कधी 7,500 म्हणतात, कधी 9,000 म्हणतात, नेमकं होणार आहे काय? मित्रांनो, तुझ्या मनातील डाऊट आपण ह्या व्हिडिओतून काढणार आहोत. बघा, सध्या सोशल मीडियामध्ये आणि जे भाजप सरकार आहे, गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, त्यांच्या म्हणण्यानुसार, गृहमंत्रालयाच्या अहवालानुसार महाराष्ट्रामध्ये भरती होणारच आहे. आता या ठिकाणी मुद्दा येतो कधी आणि पद किती आहेत. 7,500 आहेत की 9,000 की 11,700 की 12,000. कारण हे 4 जे पदाचे आकडे आहेत, हेच आकडे पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत. आणि आता बघा, बाकीचा जो मुद्दा आहे जागाचा वगैरे काय असेल ते असेल, आपल्याला त्याविषयी बोलायचं नाही. तुम्हाला मी पाठीमागे सांगितलेलं आहे की ही जी भरती होणार आहे ती 12,000 प्लस भरती होणार आहे. ज्यावेळेस बघा पेपरला आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये 7,500 पदांची भरती होणार आहे डिसेंबरला, त्यावेळेस तुम्हाला मी बोललो होतो की भरती ही 7,500ची होत नसून भरती ही 12+ असणार आहे. आता काही शहाणे लोक खाली मला ज्ञान पाचतील कमेंटमध्ये की तुम्ही गृहमंत्री आहेत का? अहो, गृहमंत्र्याचा विषय नाही साहेब. सध्या महाराष्ट्रामध्ये वॅकंट पोस्टच 9,000 आहे 2024चे डिसेंबरपर्यंतचे. आणि 9,000 वॅकंट झाले, पण यामध्ये त्यांना नवीन पदनिर्मिती करावीच लागते, कारण 2-3 प्रकार, 2-3 शाखा ह्या पोलीसमध्ये वाढलेल्या आहेत. सध्या मनुष्यबळ हे कमी आहे. याचं कारण असं आहे, बघा, मनुष्यबळ कमी आहे म्हणून सध्या पोलीस स्टेशनला, SP ऑफिसला, CP ऑफिसला महाराष्ट्र सुरक्षा बलांचे जवान त्यांनी घेतलेलं आहे. त्यांनी होमगार्ड सुद्धा घेतलेले आहेत. का घेतलेले आहेत? की सध्या मनुष्यबळाची कमतरता ही डिपार्टमेंटला पडत आहे. आता मुंबईसाठी बघा, मुंबईला 3,000-3,500 MSFचे लोक आहेत, होमगार्ड आहेतच. मीरा भाईंदरला तोच प्रकार आहे, पुण्याला प्रकार तोच आहे, चौकडच. मग हे पद शासनाला काही करून भरण्याचा आहे. हा झाला मुद्दा पहिला. आणि पुढला मुद्दा बघा, इलेक्शन आता 2024 इलेक्शन आहे. ते इलेक्शन डिसेंबरला गेलेलं आहे. नोव्हेंबरला इलेक्शन होतं, पण ते डिसेंबरला गेलं आहे. आता या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू शकते मधल्या काळामध्ये, पण आपला विषय तो नाही. आपला विषय काय आहे की 2024मध्ये डिसेंबरला शासनानं सांगितलंय भरती होईल म्हणून. मग त्यावेळेस जर आचारसंहिता असेल तर मग त्यावेळेस भरती प्रक्रिया कशी निघेल, हाही सर्वसामान्य पोरांना प्रश्न पडतो. यातला बघा पहिला मुद्दा समजून घ्या. पेपरला पण आलेलं आहे की आतापर्यंत 2 वर्षामध्ये शासनानं 35,000 पदं भरलेले आहेत. बरोबर आहे, एके वर्षी 18,000, एके वर्षी 17,000. आता 2024मध्ये परत 11,700 पदांची भरती होणार आहे असं पेपरला आले. बरं, पुढला आकडा माहीत नाही, 11च्या पुढला 700 का 200 ते सांगितलेलं त्याने. असं त्याने हे पण सांगितले मध्ये की ही भरती ही डिसेंबरला होईल. इथं सर्वांचं कन्फ्युजन होतं. बघा, डिसेंबरच्या अगोदर ते म्हणजे आचारसंहिता लागायच्या अगोदर त्यांना फॉर्म सोडावे लागतात, कारण आचारसंहितेमध्ये अशा घोषणा करता येत नाहीत, कुठली भरती काढता येत नाही इलेक्शनला समोर ठेवून. त्यामुळं ज्या वेळेस आचारसंहिता पडणार आहे त्या पहिलंच नोटिफिकेशन येऊन जाईल, तुमचे फॉर्म भरायला चालू होईल. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस होतं तसं सेम टू सेम. आता या ठिकाणी पुढला मुद्दा आहे, तो मुद्दा म्हणजे समजून घ्या. ज्यावेळेस बघा मागच्या वेळेस ह्या भरतीला मी तुम्हाला सांगितलं होतं की आता 8 दिवसामध्ये ॲड पडेल, काही मुलांनी लाईटली घेतलं, काही मुलांनी ते ऐकलं नाही. आणि ज्या मुलांनी ऐकलंय की मी सांगितलं त्यावेळेस व तुमची भरती ही ह्या महिन्यामध्ये येईल, त्या मुलांनी चांगली तयारी केलेलीच आहे. आता तुम्हाला परत सांगतो, ज्या मुलांना अपयश आलं ह्या भरतीमध्ये 2024च्या भरतीमध्ये, पण 23ची भरती होती, की त्या मुलांनी फक्त एक गोष्ट ध्यानामध्ये ठेवा, ही भरती प्रक्रिया डिसेंबरला हे तरी फॉर्म भरून घेतले, तुमची भरती प्रक्रिया ही जानेवारीच्या नंतर चालू होणार. म्हणजे अर्धा हिवाळा अर्धा उन्हाळा तुम्हाला भेटतो. तुम्हाला म्हणजे कमीत कमी तुम्हाला अजून 4 ते 5 महिने हे तयारीला भेटतात, फुल तयारीला. आणि तुम्ही ह्या 4 ते 5 महिन्यात तुमचं ग्राउंड पण तुम्ही चांगलं करू शकताय, तुम्ही तुमची लेखी पण त्या ठिकाणी चांगली करू शकताय, तुम्ही तर आतापासून तयारी केली तर. आणि परत तुम्हाला तर
हेच करायचं असेल की आता हे नाही, आता पुढली भरती पुढली भरती पुढली भरती, तर त्याला पर्याय काय नाही. पण तुम्हाला शेवटची भरती करायची असेल तर तुम्हाला आत्ता वेळ आहे, आत्ताच जागी व्हा. थोडंसं गर्लफ्रेंडला थोडीशी समजूत घालून थोडंसं दुरावा करा, मित्रमैत्रिणी थोडंसं दूर ठेवा, फोन दूर ठेवा, नातेवाईक दूर ठेवा, रिलेशन पूर्ण दूर ठेवा, रिलेशनशिप दूर ठेवा. फक्त 6 महिने स्वतःच्या स्वप्नाकरता द्या, 6 महिने आपल्या आईवडिलांच्या स्वप्नाकरता द्या, 6 महिने फक्त आपल्या पुढील भावी आयुष्याकरता द्या. बाकी तुमचं सगळं चांगलं होऊन जाईल. फक्त हे 6 महिने खडतर प्रवासातून काढा. तर तुम्ही हे 6 महिने एन्जॉय केलात तर तुम्हाला आयुष्यभर तुम्हाला दुःखातच राहावं लागेल मित्रांनो. कारण वेळ हे कशी येईल पुढची सांगता येत नाही. जी वेळ समोर आले तुम्ही नक्कीच फायदा घ्या, निग्लेक्ट करू नका किंवा कुणाच्या बहकाव्यामध्ये येऊन कुठल्या गोष्टी करू नका. एक प्रॉपर मन लावून प्रामाणिकपणे तयारी करा. ज्याप्रमाणे किंवा मुलीवर किंवा मुलावर तुम्ही प्रेम करताय पूर्णपणे त्यावरती अर्पण करून तन मन धन सगळं सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत फक्त तीच किंवा तोच डोक्यामध्ये असतो. उठला की फोनवर त्याचा नंबर डायल होतो. जी अशी तुमची अवस्था असते, अशी तुम्ही त्यावर तुमच्यामध्ये जनून असतो त्या गोष्टीचा, त्याच्याविषयी जे अट्रॅक्शन असतं तुमचं, हेच अट्रॅक्शन वर्दीविषयी असलं पाहिजे, भरतीविषयी असले पाहिजे, डेडिकेशन चांगलं पाहिजे. मग निकाल तुम्हाला चांगलाच येणार, कन्फर्म. लिहून घ्या. चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करा व्हिडिओ, कारण चॅनलवरती असेच महत्त्वाचे व्हिडिओ येत असतात. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.